कारण त्यांनी मला जो काही दिला आहे दंड, जो काही मला ई चलन पाठवलं होतं ते मी पे केले आणि त्यात टोईंग चार्जेस पण घेतलेत, 786 रुपये टोटल घेतले. आणि तरी देखील आत्ता मला ह्या मॅडम म्हणतात की तुम्ही 1000 रुपये द्या. तर 1000 रुपये कोणचे मागतायत? महाट्रॅफिकवरती भरले. तरी आत्ता या दुसऱ्या मॅडम आल्या ज्यांनी गाडी उचलली होती, ज्या अर्धा तास, मला इथे पाऊण तासच्या वर झाला आहे आणि मी इथं आता वाटतात करत बसलो आहे. काय बोला? तुम्हाला जी पावती पेड करायची ना ती दाखवते मी तुम्हाला. नाही, मला ई चलन तुम्ही पाठवलं होतं त्याप्रमाणे मी तुम्हाला पेमेंट केलेले आहेत. आणि तुम्ही आत्ता असं म्हणता 1000 रुपये नाही दिले तर तुमची गाडी मिळणार नाही. मी गाडी इथं सोडून जात आहे. ऐका, हां, तुम्ही व्हिडिओ करून हां, हां, हां. तुमची गाडी अनपेड सोडू का मी? तुमची गाडी अनपेड सोडू का मी? तुमची गाडी अनपेड सोडू का मी? क्या बोला तूने? तुमची गाडी अनपेड सोडू का मी? अनपेड नाही, मी पेड केले, चलन पाठवलं त्याप्रमाणे. मी फुटपाथला वेगळा चार्जेस फुटपाथ, आहे. माझी गाडी फुटपाथला नाहीच आहे. ती गाडी फुटपाथला नव्हतीच. तुमचा जर टेपर बघितला, फुटपाथच्या इकडे आतल्या बाजूला टेपर आहे, तिकडे लावली होती गाडी मी फुटपाथला, त्या SS मोबाईलच्या समोर ज्या सोसायटी आहे. हो, मी पाहिलंय ते, मी स्वतः तिथे गाडी लावली होती आणि तुमच्या व्हिडिओत पण ते दिसते क्लिअर कट. ठीक आहे, तुम्ही नाही करणार आहे पावती? नाही, मला पावती करणार नाहीये. तुम्ही मला काय असेल कोर्टात खेचा, काही प्रॉब्लेम नाही माझा. तेव्हा हे कितपत योग्य आहे हा माझा कमिशनर ऑफ पोलीस यांना सवाल आहे.